त्या प्रकरणामुळे कला केंद्रात काय सुरू आहे असं प्रश्न विचारता येईल तर काय वाटतं तुम्हाला, काय सुरू आहे नेमकं कला केंद्रात? आता असं काही चालू नाहीये की आता तू पीटी तबल्यावर नाच गाणं केलं जातं आणि 1 तासाचा त्यांना परफॉर्म करण्याचा वेळ असतो। ते एक कुणाला जर पाहायचं असेल तर ते 1 तासाची मागणी करतात। 1 तासामध्ये पीटी तबल्यावरती, घुंगरावरती, लोकवाद्यावरती गाणी होतात किंवा लावण्या होतात। त्यांना क्लासिकल गाणी पण केली जातात। सगळ्या प्रकारची गाणी, लावण्या वगैरे सगळे लोककला संगीत तिथं होतात 1 तासामध्ये। 1 तास झाला की ते व्यक्ती बाहेर, त्या मुली आपल्या रूममध्ये, कारण त्यांची राहायची वेगळी खोली असते। त्या खोलीपर्यंत ते व्यक्ती येत नाहीत। ते व्यक्ती जिथं गाणी ऐकली तिथून बाहेर पडले जातात आणि मुलींची राहायची व्यवस्था वेगळी करा असते। तिथं काय अशी वेगळे प्रकार चालत नाहीत। तुम्ही सगळ्यांना त्या मापात धरू नका। मराठवाड्यात जे कला केंद्र आहे तिकडं चालत असतील माहीत नाही, आम्ही काही जाऊन बघितलो नाही। आम्हाला आमच्या कला जीवनातनं आम्हाला वेळच मिळत नाही, अभ्यासातून वेळच मिळत नाही तिथं जाऊन बघायला। काय आम्ही आज व्हिडिओ पाहिले तेव्हा कळलं की तिकडे असे असे प्रकार चालले जातात। किंवा जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर मला घेतलं गेलं तेव्हा मी माहिती काढायला लागले की तिकडं काय काय प्रकार चालतात, काय काय होतं। मग ते मी व्हिडिओ पण प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना पाठवलेले की अशा प्रकारे प्रकार चालतात, कसं चालतं, काय चालतं ते। मगाशी म्हणाल की काही कला केंद्रात गाण्यांवरती डीजे लावून ते नाच केला जातो, हो ते काय? तो काही नाच नाही, नाच आहे तो। खरं सांगते, कलेचा नाच आहे तो। आणि हा पण प्रेक्षकांनी बघायचा, ज्यांना कला बघायची तो नाच बघायला जात नाहीत, ते वेगळं काहीतरी बघायला जातात। मग त्यांना अधिकार नाही असा कलाकारांबद्दल बोलायचा। किंवा जे काही काही लोकांनी व्हिडिओ पाठवलेत, घाणघाण शिव्यामध्ये हे केलेत, त्यांचे पण पार्श्वभूमी तपासा। त्यांनी काय काय केलं मला माहिती, आता मी माहिती काढली। त्या व्यक्तीने काय एका मुलीबरोबर त्यांनी लग्न केलं बरं का, लग्न केलं, तिला घरी ठेवली आणि तो 10 ठिकाणी तसल्या त्या लोककला केंद्रात जायला लागला। मग ती व्यक्ती कशी राहील, त्याच्या घरी राहील का? बायकोला जरी कळलं की तो माणूस कला केंद्रात जातो, ती काय बायको राहते का त्याच्यापाशी? मग त्या मुलीला कळलं की तो हा 10 ठिकाणी जातोय, मग कशाला ती पोरगी त्याच्या सोबत लग्न करून राहील का? नाही राहणार ना। म्हणजे प्रामुख्याने कला केंद्र कुठे आहे असे डीजेची गाणी वाजवून? हे सगळे कला केंद्र बीड, अहमदनगर, आपले अहिल्यानगर किंवा काय म्हणतात ते धाराशिव किंवा नांदेडच्या तिकडं पण बरेच, म्हणजे असे 40 थिएटर आहेत तिकडं। मराठवाड्यात हे सगळे थिएटर आहेत। तुमची मागणी काय, बंद झाली पाहिजे का त्यांनी पारंपरिक आपले वाद्य त्याच्यानुसार? हो का, त्यांनी पारंपरिक वाद्यावरती कला जोपासती तर मला काय हरकत आहे, पण हे साऊंड म्हणजे आपलं लोककला नाही आहे, हे वेस्टर्नकडे जातं। मग ह्याचा अर्थ काय होतो? जर का त्याच्या साऊंडवर असेल किंवा डीजेवर आहे तर त्याला लोककला केंद्र म्हणता येणार नाही किंवा लोककला म्हणता येणार नाही त्याला। आता जे पाटील आहेत म्हणजे गौतम पाटील, दादा पाटील, सगळे पाटील लावणी, ते लावणी आहे का काय वाटतं? मला नाही वाटत ते। आता तुम्ही बघा, घुंगरू असतील, ढोलकीचा ठेका असेल तेव्हाच ती लावणी होऊ शकते, किंवा अंगण दिसणारी साडी असेल, नऊवारी। आता इथं किती अंग दिसतंय बघा ना तुम्ही, ते त्याला काय लोककला म्हणता येईल का? पण प्रेक्षकांची गर्दी होते। आता लोकांना काय पिक्चर मध्ये दिसत होतं उघडं नागडं, आता समोर दिसतंय, ते बघायला कुणाला आवडत नाही। जे छंदी फंदी लोक असतात ना त्यांचीच गर्दी होती, जे कला बघणाऱ्या किंवा हे बघणाऱ्या त्यांची गर्दी होत नाही। छंदी फंदी लोकांची गर्दी बघा, ते कसे नाचतात पुढं, ते काय बसून बघतात का? नाचतात, ते उड्या मारतात। फॅमिली सोबत बघता येत नाही? हा, फॅमिली सोबत असते का? नाही बघू शकत फॅमिली सोबत। दहीहंडी उत्सवात त्यांना बोलावलं जातं नाचायला स्टेजवरती। गणेशोत्सव असेल, दहीहंडीत नाचायला बोलावलं जातं, काय वाटतं? आता बोलवलं जातं, त्यांची धंदा आहे म्हणल्यावर ते करणार आणि लोकांना त्यांना पैसा कमवायचा, मागली तसा पुरवठा करावाच लागतो। धंदा आहे म्हणल्यावर याला कला म्हणता येणार नाही, धंदेवाईक पण आहे तो।